कसं काय मंडळी, तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या न्यू व्लॉगमध्ये। आता मस्त उठलेलो आहे, खूप छान झोप झाली, खूप मस्त होतं सगळं, रूम वगैरे एकदम प्रॉपर फॅसिलिटी वगैरे होतं, काहीच असं टेन्शन नाही, काय नाही, रिस्क नाही, मस्त होतं। सो आता उठलेले आहे, तर फ्रेश होणार आहे, ह्यांचं झालेलं आहे आवरून, आता फक्त माझं बाकी आहे आंघोळ आणि चला चेंज वगैरे आपण करून घेऊया। आणि कुठे चालले मी आज ते नक्की बघा ब्लॉगमध्ये, तुम्हाला थोड्याच वेळात समजून जाईल की मी कुठे चालले आणि कशासाठी आले हे, तर तुम्हाला थोडंफार ब्लॉग्स बघून आता समजलेलंच असेल। तर आता मी कुठे जाणार आहे तर मागचा ब्लॉग बघून नक्की गेस करून या ब्लॉगमध्ये सांगा, थंबनेलवरून तर समजेलच तुम्हाला तरीसुद्धा। चलो गाईज, आता मस्त फ्रेश होऊन घेऊया, भेटूयाच फ्रेश झाल्यावर डायरेक्ट। सो येस गाईज, इथे आपली साडी वगैरे घालून झालेली आहे, सच तुम्ही बघू शकता। आता थोडंसं आवरून घेऊया आपण, आता फाउंडेशन लावलेलं आहे। गेट रेडी विथ मी हे शॉर्ट शूट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता, त्याच्यामध्ये दिसेलच मी काय काय प्रोडक्ट यूज केले। सो चल आवरून घेते आणि मग तुम्हाला डायरेक्ट पूर्ण तयारी झाल्यावरतीच भेटते। तर तुम्ही बघू शकता अशी साडी घातलेली आहे। तेच मला काही एवढी येत नाही, पण आता मला कोणी हेल्प केली? मी केलीच नाही हेल्प। हो, ह्यांनी हेल्प केली म्हणून झालं, मग साडी वगैरे केली ह्यांनी सगळी। सो ढेंडळेन बघू शकता, इथे मस्त अशी मी रेडी झालेली आहे, फुल लुक आपला मेकअप लुक शॉर्ट्सवर आलेला आहे, गेट रेडी विथ मी आपण शूट केलेला आहे। तर कसा वाटला माझा आजचा लुक हे सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगू शकता तुम्ही, कशी वाटते हे। सो अशा प्रकारे एकदम क्विक आणि झटपट असा खूप मस्त मेकअप लुक केलेला आम्ही, आणि कसा वाटतो हे नक्की मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता कशी वाटते मी। सो चलो आता निघूया, छान अशी तयारी तर केलेलीच आहे मी, आणि कुठे चालले हे तर समजलेलंच आहे तुम्हाला टायटलवरून। सो चलो आता निघूया, झाली तयारी वगैरे, आता आम्ही निघालो तिकडे जाऊन झाले फोटो सेफ्टी पर्पज। चला ऑल डन, सगळं बंद करूया आणि निघूया आता। छान, आता सुद्धा लाईट बंद वगैरे केलेली आहे। इथला पण एक रूम आहे, चेकआउटचं चाललं आहे, पैसे आपण कालच पेड केलेले सगळे, चाललं आता। सो येस गाईज, इकडे थांबलेलो आम्ही, इथे बघू शकता बार्शी एस.टी. स्टँडच्या इथे, तुम्ही गुगलला जरी टाकला ना तरी भेटेल तुम्हाला मायरा लॉज, खूप चांगलं आहे, खूप मस्त आहे, बार्शीतलं नंबर 1चं आहे, रेटिंग पण छान आहे, सर्व गोष्टी छान आहे, स्टाफ मेन एकदम भारी आहे, सगळं व्यवस्थित होतं, कॉम्प्लिमेंटरी पण त्यांनी आता सुद्धा आम्हाला बॉटल दिलेली आहे, बघू शकता, काल सुद्धा 2 दिले तुम्हाला दाखवून, खूप छान आहे सगळं। सो चलो आम्ही बोलेनच नंतर ह्याच्यावरती सगळं, चलो। सो आता इथे आम्ही पेट्रोल भरायला थांबलो आहे। सो येस गाईज, ह्या 4 पैकी आपण कुठे चाललो आहे तुम्ही लवकरात लवकर व्हिडिओ स्टॉप करून गेस करू शकता। सो चलो निघालो आता आपण आपल्या डेस्टिनेशनवर ऑन द वे आहे। बार्शीवरून आय थिंक 1-1.5 तासच आहे, जास्त लांब नाही आहे, हार्डली पोचून जातो आपण एकदम लवकर। सो आता आम्ही 2 व्हीलर काढलेली, नाश्ता काहीच केला नव्हता तिकडे, म्हटलं डायरेक्ट ऑन द वेज करूया, पण अजिबात काहीच भेटत नव्हतं इकडे, बघू शकता पूर्ण झाडं आणि शेती वगैरे तेच आहे। सो नंतर आम्हाला वैरागला, जरेगाव थांबलेलो, वडापाव वगैरे खाल्ला, कुठे काहीच नव्हतं इकडे, त्यामुळे इथे जरेगाव काहीतरी आहे, वैराग, आपण तिकडे आलेलो। आता इकडं स्ट्रेट जायचं आहे आपल्याला आपल्या डेस्टिनेशनवर, 20-25 मिनिटातच येईल। चला निघूया आता इथून आपल्याला सरळ जायचं।
सो येस गाइस, इथे बघू शकता कुठे आलोय आपण. चलो जाऊया. पोहोचलेलो आहे आपण तुळजापूरला. मस्त तुळजाभवानीचं दर्शन करावं. आता चला पार्किंग वगैरे करूया, तिचं सामान वगैरे घेऊ आणि तिथून पुढे सुद्धा मोठ्या ठिकाणी जाणार आहे. त्याचासुद्धा प्लॅन होईल. सो स्टे ट्यून गाईज आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत येणार आहेत. त्याच्यानंतर सुद्धा आम्ही एकदम माझ्या फेवरेट ठिकाणी सुद्धा जाणार आहे. फर्स्ट टाईम आलेलो आहे ह्या सगळ्या ठिकाणी. सो नक्की बघायला. सो येस गाईज, इथे आपण मोठीचं सामान वगैरे घेतले. कुठे आलो हे समजलंच असेल. मी आलेली आहे आज तुळजापूरला. सो आपण आलेलो आहे तुळजापूरला. आज बघू शकतो. त्याला दर्शन वगैरे घेऊया पहिलं, मग दाखवते. कसं वाटतंय? छान वाटते, मस्त. माझा फर्स्ट टाइम आहे गाईस. क्राऊड बघा तुम्ही, इथं 365 दिवस गर्दीच असते. स्वच्छ मग. सो येस गाईज, आपण आता चाललो आतमध्ये. ते बघू शकतो. तो गाईज आम्ही गायमुख कल्लुळात चाललोय. सो चला तुम्ही पण. वस्ती आता इथे असं असणारच वस्तीमुळं. कसं वाटतंय? मस्त. हा जो वाडा आहे ना, हाच त्या 2-4 आता इथे मी बांगड्या सुद्धा भरून घेतलेल्या आहेत. सो जिथे आपण देवीला वगैरे कुलदेवता वगैरे गेलो की बांगड्या भरल्या पाहिजेत अशी माझी मम्मी सांगते. तर मी बांगड्या सुद्धा भरल्या आणि घेतलेल्या आल्या मारा का यंदा खाली आता आतमध्ये खूप गर्दी आहे. काहीच तुम्ही बघू शकता, प्रचंड गर्दी आहे इथे. काय आहे इथे? काहीतरी आहे इथे पण बघू शकता. जा ना तिथं, डोकं टेकव ना. मूर्ती आहे ना तिथं. कसं वाटतंय? आलो फायनली. नाही, हे जुनं मंदिर आहे, नवीन नाही. नवीन तिकडे आहे. तिकडे खूप लाईन असते. 3-3 तास. ते घेईन ते तिथं ठेव. चला निघालो आता आपण तुळजापूरवरून. बाय बाय. आता निघालोय आपण येरमाळ्याला. चला जाऊया.